लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी मंजूर केलेल्या बीड जिल्हा विकासाचा 775 कोटी रुपयांचा आराखडा असताना आतापर्यंत केवळ 40 लाख रुपये निधी उपलब्ध झाला असून हा निधी बीडच्या प्रस्तावित विमानतळाच्या जागेच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे। दुसरीकडे बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था असून मोडकळीस आलेल्या शाळांच्या भिंती छप्पर कोसळून विद्यार्थी जखमी होण्याच्या घटना घडत आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मूलभूत सुविधांची विमानतळापेक्षा जास्त आवश्यकता असून पालकमंत्री अजितदादा पवार यांनी विमानतळासाठी जेवढी काळजी करत आहे तेवढीच काळजी या मोडकळीस आलेल्या धोकादायक शाळांमधील विद्यार्थ्यांची घेऊन निधी उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कागदी विमान उडवत विमान उड्डाण लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांना निवेदन दिले। जिल्हा परिषद शाळांना निधी मिळाला पाहिजे, जिल्हा परिषद शाळांना निधी मिळाला पाहिजे, अंगणवाड्यांना निधी मिळाला पाहिजे, अंगणवाड्यांना निधी मिळाला पाहिजे। शाळा आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची शाळा, आधी शाळा, आधी शाळा, आधी शाळा, आधी शाळा, शाळा आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, शाळा आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, आधी शाळा, आधी शाळा, शाळांना निधी मिळाला पाहिजे, अंगणवाड्यांना निधी मिळाला पाहिजे, अंगणवाड्यांना निधी मिळाला पाहिजे, शाळेला निधी मिळाला पाहिजे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, बीड प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.